रत्नागिरीतील मालगुंड गावाची ओळख आता पुस्तकाचं गाव म्हणून होणार आहे। कवी केशव सूत यांच्या गावामध्ये आता घरोघरी विविध पुस्तकांचा साहित्य मेळा वाचता येणार आहे। गणपतीपुळे आणि मालगुंड मधल्या 35 घरांमध्ये साहित्याचा पुस्तक रूपी ठेवा ठेवण्यात येणार आहे। प्रत्येक घरामध्ये 250हून अधिक पुस्तकं वाचनासाठी ठेवण्यात आलेली आहेत। मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या विद्यमानानं हा उपक्रम सध्या राबवला जातोय। वाचन संस्कृती टिकावी आणि वाढावी यासाठी हा अनोखा प्रयत्न केला जातोय। मालगुंडमधून या गावाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची ओळख यापुढे पुस्तकांचे गाव अशी होणार आहे। आपण याच मालगुंड गावामध्ये आहोत। कवी केशव सूत यांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी आहोत आणि आपण जर पाहिलं तर आता कवी केशव सूत यांच्या या गावामध्ये घरोघरी विविध पुस्तकांचा साहित्य मेळा वाचता येणार आहे। गणपतीपुळे आणि मालगुंड मधल्या जवळपास 35 घरांमध्ये साहित्यांचा हा पुस्तकरूपी ठेवा ठेवला जाणार आहे। प्रत्येक घरात 250हून अधिक पुस्तकं ही वाचकांसाठी उपलब्ध असणार आहेत। पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला मालगुंड मधल्या घरातच उपलब्ध करून ही पुस्तकं दिली जाणार आहेत। मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या उपक्रमाअंतर्गत ही संकल्पना ही राबवली जाणार आहे। वाचन संस्कृती टिकावी यासाठी हा अनोखा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। मराठी साहित्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंडमध्ये आता पुस्तकांचं गाव असं देखील यापुढे नाव संबोधलं जाणार आहे। त्यामुळे येणारा पर्यटक हा या ठिकाणी या गावाला भेट देताना देखील आपण पाहणार आहोत आणि यापुढे याच गावची ओळख हे पुस्तकांचे गाव असे देखील संबोधले जाणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, मालगुंड, रत्नागिरी।